पोटेन्शियल ड्यू टू एन इलेक्ट्रिक डायपोल ची आपण आता सुरुवात करूया. काय कन्सिडर वी हॅव क्यू प्लस क्यू अँड मायनस क्यू प्लस क्यू अँड मायनस क्यू हे दोन काय आहेत चार्जेस आहेत. एक आहे पॉझिटिव्ह चार्ज प्लस क्यू, एक आहे निगेटिव्ह चार्ज मायनस क्यू. हे दोन चार्जेस दोन पॉइंट वरती आहेत. ऍट पॉइंट क्यू चार्ज कशावरती आहे प्लस क्यू चार्ज पॉइंट ए वरती आणि मायनस क्यू चार्ज कशावरती आहे पॉइंट बी वरती. Plus Q charge and minus Q charge both are charges at point A and B. P हे काय आहे डायपोल मोमेंट आहे. मग ह्याच्यामध्ये P is the dipole moment directed from minus Q to plus Q. काय directed from minus Q to plus Q. म्हणजे पी हा काय आहे एक डायपोल मोमेंट आहे. तो कुठून कुठं चाललाय मायनस क्यू कडून प्लस क्यू कडं चाललेला आहे. लेट सी बी आता हे आपण बघूया. आता इथे एक पॉइंट आहे ए, इथे एक पॉइंट आहे बी. ए आणि बी असे काय आहेत दोन पॉइंट आहेत. ते आपण दोन पॉइंट जोडले. मग असे आपण बघितलं ए पॉइंट वरती चार्ज कोणता आहे ए पॉइंट वरती चार्ज आहे प्लस क्यू, बी पॉइंट वरती चार्ज आहे मायनस क्यू, प्लस क्यू आणि मायनस क्यू असे दोन चार्जेस आहेत पॉइंट ए आणि बी वरचे. मग ह्याच्यामध्ये ह्या दोघांचा जो मिड पॉइंट आहे मिडलला आपण काय म्हटलंय ओ. ए आणि बी मधला जो मिड पॉइंट आहे त्याला आपण म्हटलंय ओ. हा आणखी सी एक पॉइंट आहे. हा सी इथे एक पॉइंट आहे त्याचं नाव आहे सी. सी बी द एनी पॉइंट नियर द इलेक्ट्रिक डायपोल ॲट डिस्टन्स आर फ्रॉम ओरिजिन पॉइंट ओ. मग ह्या सी चं ओरिजिन पासून डिस्टन्स किती आहे सी पासून ओ पर्यंत डिस्टन्स आहे आर. सी मध्ये आणि ओ मध्ये जे डिस्टन्स आहे ते किती आहे डिस्टन्स आर डिस्टन्स आहे फ्रॉम द ओरिजिन ॲट पॉइंट ओ. R1 and R2 be the distances of point C from point A and B. आता A पासून C पर्यंत जे डिस्टन्स आहे ते आहे R1 आणि C पासून B पर्यंत जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आहे R2. OC डिस्टन्स आहे R, AC डिस्टन्स आहे R1, CB डिस्टन्स आहे R2. लक्षात आलं. मग आता R1 and R2 be the distances of the point C from A and B. मग आता आपल्याला बघायचं काय तर आपण काय केलंय बघा इथून इथं अशी एक परपेंडिक्युलर लाईन काढली. ए पासून ह्या OA वरती एक परपेंडिक्युलर लाईन काढली. इथं जो अँगल आहे तो आहे 90 डिग्रीचा अँगल. आणि हे जे आहे ही इथं काय असणार आहे मग इथं जो अँगल तयार होईल तो अँगल आहे थीटा. आता इथं काय केलंय हीच लाईन आपण पुढे अशी एक्सटेंड केली. इथून एक अशी ह्याच लाईन वरती आपण एक परपेंडिक्युलर टाकली, परपेंडिक्युलर काढली. ह्याला इथे एक परपेंडिक्युलर आहे. इथला अपोजिट अँगल काय असणार आहे दोन्ही अँगल कसे असणार आहेत सेम असणार आहेत. इथे एक अँगल कसा आहे थीटा. ओ आणि ए मधले जे डिस्टन्स आहे त्याला आपण लेंथ एल म्हणलं. ओ ए आणि ओ ह्या दोघांमध्ये जे काही डिस्टन्स आहे आता दिसते का इथं ए आहे इथं ओ आहे. इथं ओ आहे इथं बी आहे. ए आणि ओ मधलं जे डिस्टन्स आहे ते आहे एल. ओ आणि बी मधलं जे काही डिस्टन्स आहे ते सुद्धा आहे एल. म्हणजे इथून इथंपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण एल म्हणलं, इथून इथं डिस्टन्स आहे त्याला आपण एल म्हणलं. म्हणजे ए आणि बी ह्या दोन्ही मधलं टोटल डिस्टन्स किती असणार आहे 2L. आणि आपण बघितलं काय पी हा काय आहे डायपोल मोमेंट आहे. पी कसला मोमेंट आहे पी इज द डायपोल मोमेंट. पी डायपोल मोमेंट आहे. कुठून कुठं चाललाय तो मायनस क्यू कडून प्लस क्यू कडं. म्हणजे इथं मायनस क्यू आहे इथं प्लस क्यू आहे. पी कुठून कुठं चाललाय
मायनस क्यू कडून प्लस क्यू कडं डायरेक्ट त्याचं डायरेक्शन आहे. हा काय आहे, पी बार डायपोल मोमेंट. पी बार इज द डायपोल मोमेंट. हे झालं. मग आपल्याला पॉइंट सी वरचा आपल्याला काय फाइंड करायचंय, पोटेन्शियल फाइंड करायचं. वी हॅव टू फाइंड पोटेन्शियल ऑन पॉइंट सी ड्यू टू प्लस क्यू. प्लस क्यू मुळे ह्याच्यावरती जो पोटेन्शियल निर्माण होणार आहे तो फाइंड करायचा आहे. अँड पोटेन्शियल ड्यू टू चार्ज मायनस क्यू, असे आपल्याला दोन पोटेन्शियल फाइंड करायचे सी मुळे. आपल्याला डायपोल, डायचा अर्थ काय, दोन पोल आहेत. एक पॉझिटिव्ह पोल आहे, एक निगेटिव्ह पोल आहे. असे आपल्याकडे दोन डायपोल आहेत. त्याच्यावरून आपल्याला ह्या सी पॉइंट वरचं पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. मग आपण काय करूया, पोटेन्शियल ड्यू टू प्लस क्यू. पॉझिटिव्ह क्यू मुळे, म्हणजे ह्या पॉझिटिव्ह क्यू मुळे सी वरती कोणतं पोटेन्शियल तयार होतं ते आपण बघूया. पोटेन्शियल ड्यू टू पॉझिटिव्ह क्यू, त्यालाच आपण V1 असं म्हणतो. V1 इज इक्वल टू प्लस क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू R1. V1 इज इक्वल टू प्लस क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू R1. आता नेक्स्ट, आता मायनस क्यू कडून पोटेन्शियल ड्यू टू मायनस क्यू, म्हणजे V2 इज इक्वल टू मायनस क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू R2. काय, V1 काय मिळालं आपल्याला, प्लस क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू R1. V2 म्हणजेच काय, मायनस क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू R2. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज द वर्क डन बाय द इलेक्ट्रिक फील्ड पर युनिट चार्ज. पोटेन्शियल म्हणजेच काय, पोटेन्शियल म्हणजेच V इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. हे W म्हणजेच काय, वर्क डन. Q म्हणजेच काय, पर युनिट चार्ज. म्हणजेच पोटेन्शियल इज द वर्क डन पर युनिट चार्ज. V इज इक्वल टू W अपॉन Q. देअरफॉर टोटल पोटेन्शियल ऍट C ड्यू टू डायपोल. आता ह्या सी वरचं, पॉइंट सी वरचं टोटल पोटेन्शियल फाइंड करायचं आहे आपल्याला. क्यू कडून मिळालेलं V1 आहे, क्यू मायनस क्यू कडून मिळालेलं V2 आहे. आपल्याला टोटल पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. तर आपण कसं करणार, टोटल पोटेन्शियल ऍट पॉइंट सी म्हणजेच VC म्हणजेच काय, टोटल पोटेन्शियल ऍट पॉइंट सी इज इक्वल टू V1 प्लस V2 करायचा. V1 किती आहे, प्लस क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट प्लस V1 किती आहे, इंटू R1 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू R2. आता ह्याच्यातून कॉमन काय काय निघतोय, Q 4 पाय एप्सिलॉन नॉट, हे काय करूया आपण, कॉमन घेऊया. काय होईल, Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. हा R1 हा मायनस इंटू प्लस मायनस होऊन जाईल, इथं मायनस साइन दिले आपण. 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. हे काय, आणि Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट हे काय निघाले, आपले कॉमन निघालेत, त्यामुळे ते आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतले. आता बाय युजिंग जॉमेट्रिकल इक्वेशन्स, आता जॉमेट्रिकल इक्वेशन्सचा यूज करून, बाय जॉमेट्री इथे लक्षात द्या, R1 स्क्वेअर इज इक्वल टू, R1 चा स्क्वेअर काय आहे, R1 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर मायनस 2 इंटू RL कॉस थिटा. काय बघा, R1 स्क्वेअर इज इक्वल टू R2 स्क्वेअर प्लस L स्क्वेअर मायनस 2 इंटू RL कॉस थिटा. सिमिलरली R2 स्क्वेअर काय येणार आहे, R2 स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस 2RL कॉस थिटा. इथं काय आहे, 2 हा कशाचा स्क्वेअर आहे बघा, कशाचा, ह्याच्यावरून जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला काय कळतंय बघा,
आर मायनस एलचा ब्रॅकेट स्क्वेअर केला तर तुम्हाला काय मिळेल, हे मिळेल. आर मायनस एलचा ब्रॅकेट स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला ही टर्म मिळेल. आणि इथं काय येणार आहे मग, आर प्लस एलचा ब्रॅकेट स्क्वेअर केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, हा स्क्वेअर मिळेल. तर हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं इकडं, नेक्स्ट आता ह्याच्यातून आपण आर स्क्वेअर जो आहे तो बाहेर घेतला, कॉमन घेतला, तर काय होईल बघा, R1 स्क्वेअर इज इक्वल टू, R1 स्क्वेअरची टर्म बघा, त्याच्यातून आर स्क्वेअर बाहेर काढा, आर स्क्वेअरला आपण बाहेर काढलं तर आत ब्रॅकेटच्या आतमध्ये काय काय राहील, 1 प्लस एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर कसं, आता जर आपण इथं मी तुम्हाला आधी लिहिते आणि मग सांगते. 1 प्लस एल स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस 2 इंटू एल डिवायडेड बाय आर इंटू कॉस थीटा कसं ते बघा, आता आर स्क्वेअर, इथला आर स्क्वेअर आपण बाहेर काढला. काय केलं मग, आर स्क्वेअर बाहेर काढल्यानंतर परत ह्या आर न आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर इथं काय होईल, परत इथं आर स्क्वेअरची टर्म तयार होईल आहे तशी. परत इथं जर आपण आर स्क्वेअर दिला तर हा खालचा आर स्क्वेअर काय होईल, कॅन्सल निघून जाईल. दोन्ही आर स्क्वेअर निघून जाईल, परत आपली एल स्क्वेअर टर्म आहे तशी राहील. नेक्स्ट मायनस 2l डिवायडेड बाय आर, ही टर्म ह्याच्यामध्ये जर आपण इथं आर स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं तर खालचा आर कॅन्सल होईल, फक्त एक आर शिल्लक राहील. म्हणून आपण इथं आर स्क्वेअर बाहेर काढून घेतला, आतमध्ये एवढीची टर्म. सिमिलरली आपण R2 स्क्वेअर मधनं आर स्क्वेअर कॉमन काढायचं. आता इथं R2 चा स्क्वेअर केला, इथं काय होईल, आर स्क्वेअर बाहेर काढल्यावरती 1 प्लस एल स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस 2 इंटू एल प्लस 2 इंटू एल डिवायडेड बाय आर इंटू कॉस थीटा. एवढं टर्म आपल्याला मिळाली. फॉर शॉर्ट डायपोल 2l, आता 2l जे आहे, हा जो 2l आहे इज लेस दॅन आर, आर पेक्षा 2l खूप लहान आहे. अँड आर इज ग्रेटर दॅन एल, एल पेक्षा आर काय आहे, खूप मोठा आहे. त्यामुळं एल अपॉन आर इज स्मॉल, एल अपॉन आर हे काय आहे, खूप स्मॉल आहे, खूप छोटा आहे. देअरफॉर एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. म्हणजेच काय, 2l हे काय आर पेक्षा लहान आहे, आर हे एल पेक्षा खूप मोठा आहे, त्यामुळे एल अपॉन आर ही जी टर्म आहे ती खूप छोटी मिळणार आहे आपल्याला. कारण एल आधीच किती असणार आहे, सपोज एल हे 1 आहे, एल 1 आहे आणि आर 5 आहे, म्हणजेच एल अपॉन आर केल्यानंतर म्हणजेच काय होणार आहे, 1/5. आपल्याला व्हॅल्यू किती मिळेल, खूप छोटी व्हॅल्यू मिळेल ती, खूप छोटी व्हॅल्यू मिळणार आहे त्याची. मग आपण त्या 1/5 चा स्क्वेअर केला, 1/5 चा जर आपण स्क्वेअर केला तर काय होईल, तर इथं काय होणार आहे बघा, एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर मिळणार आहे आपल्याला. एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ही सुद्धा व्हॅल्यू एल अपॉन आर पेक्षा सुद्धा छोटी मिळणार, म्हणजे ती इतकी छोटी असेल, ती घेतली नाही टर्म मध्ये तरी सुद्धा त्याचा काही फरक पडणार नाही. म्हणून ह्या टर्म मध्ये एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ही टर्म आपण काय करणार आहे, कॅन्सल करून टाकणार आहे, निग्लेक्ट करून टाकणार आहे. मग आता काय होईल बघा, R1 स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2l अपॉन आर कॉस थीटा. हा एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर कॅन्सल केला का, कारण तो खूप छोटा आहे, इट इज व्हेरी स्मॉल, म्हणून आपण तो काढून टाकला. आता R2 स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2l अपॉन आर कॉस थीटा. ह्याच्यातनं आपण एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर कॅन्सल केला, उरलं काय फक्त 1 प्लस 2l अपॉन आर कॉस थीटा. आता काय करूयात आपण, ह्याची जी स्क्वेअर टर्म आहे ती काढून टाकतो, म्हणजे फक्त R1 घ्यायचं. R1 इज इक्वल टू, आता R1 आपल्याला कसं मिळेल, R1 इज इक्वल टू ह्याचा आपण रूट घ्यायचा, आर इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2l डिवायडेड बाय
इंटू कॉस थिटा रेस टू 1/2. ह्याला आपण स्क्वेअर रूट मध्ये लिहिण्याच्या ऐवजी आपण काय घेतलंय 1/2. R2 इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2L अपॉन R कॉस थिटा इंटू 1 रेस टू 1/2. हे आपल्याला काय मिळाले R1 आणि R2 मिळाले. पण आपल्याला आपण फॉर्म्युला काय बघितलेला होता VC इज इक्वल टू V1 प्लस V2 म्हणजेच काय Q अपॉन 4πε0 इंटू 1/R1 मायनस 1/R2. मग आपल्याला 1/R1 आणि 1/R2 च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. त्यासाठी आपल्याला हे R1 आणि R2 ला आपल्याला काय करायचं आहे रेसिप्रोकल काढायचं त्याचा. म्हणजेच हे R1 आपण असं लिहूया काय 1/R1. R1 ला 1/R1 केल्यावर काय होईल बघा 1/R इंटू ब्रॅकेट हे 1/2 आहे ना ह्याला आपण मायनस 1/2 लिहू शकतो है की नाही 1 मायनस 2L अपॉन R इंटू कॉस थिटा रेस टू मायनस 1/2. मायनस 1/2 का लिहिलं कारण ह्याचा आपण काय घेतलाय रेसिप्रोकल घेतलाय. आता इथं 1/R2 इज इक्वल टू 1/R इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2L इंटू अपॉन R इंटू कॉस थिटा रेस टू मायनस 1/2. आता ह्या R1 1/R1 आणि 1/R2 च्या व्हॅल्यूज आपण त्या VC च्या फॉर्म्युलामध्ये पुट करूया. VC इज इक्वल टू V1 प्लस V2 तर V1 आणि V2 हे काय आहेत तर V1 त्याच्यामध्ये आपण त्याच्या व्हॅल्यूज पुट करूया. काय आहे बघा Q अपॉन 4πε0 इंटू ब्रॅकेट काय तर 1 काय येते बघा जर आपण 1/R इंटू 1 मायनस 2L कॉस थिटा डिवायडेड बाय R रेस टू मायनस 1/2 मायनस 1/R इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2L कॉस थिटा डिवायडेड बाय R रेस टू मायनस 1/2 हे आपण व्हॅल्यू पुट केल्या V1 आणि V2च्या म्हणजेच R1 आणि R2च्या व्हॅल्यूज आपण ह्याच्यामध्ये पुट केल्या 1/R 1 मायनस 2L कॉस थिटा डिवायडेड बाय R रेस टू मायनस 1/2 मायनस 1/R इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2L कॉस थिटा डिवायडेड बाय R रेस टू मायनस 1/2. तर बाय युझिंग बायनॉमियल एक्सपान्शन काय होईल बघा बायनॉमियल एक्सपान्शन आपण यूज करायचं ह्याच्यामध्ये. आपल्याला टर्म काय मिळाली टर्म कोणती मिळाली आपल्याला 1 मायनस 2L कॉस थिटा डिवायडेड बाय R रेस टू मायनस 1/2 ही टर्म आपल्याला मिळाली. ह्याचं आपण बायनॉमियल एक्सपान्शन रेस टू मायनस 1/2 आहे ना ह्याचं आपण काय करायचंय बायनॉमियल एक्सपान्शन कसं आहे ते बघूया. काय आहे बघा बायनॉमियल एक्सपान्शन 1 प्लस x रेस टू n 1 प्लस x रेस टू n इज इक्वल टू काय तर 1 प्लस n इंटू x. काय आहे बायनॉमियल एक्सपान्शन 1 प्लस x रेस टू n असेल तर 1 प्लस n इंटू x असतं. म्हणजे हा n काय जातो इथं पुढे येतो. मग आपल्याला आपली टर्म कोणती आहे आपली टर्म आहे 1 मायनस 2L कॉस थिटा अपॉन R ही आपली काय आहे टर्म आहे. रेस टू काय आहे मायनस 1/x आहे इज इक्वल टू मग ह्या टर्म मध्ये आपण हे लिहूयात का काय होईल बघा 1 मायनस आता हे मायनस 1/, इथं काय आपलं मायनस 1/2 आहे. आता हे मायनस 1/2 आपण काय करू शकतो इथं कसा n इथं घेतलाय तसं हे मायनस 1/2 आपण इथं पण लिहू शकतो कसे मग इथे लिहूया काय मायनस 1/2 इंटू 2L अपॉन R कॉस थिटा असं लिहू शकतोय.
सिमिलरली दुसरं एक आहे काय आपल्याकडं 1+2L cos थिटा डिवायडेड बाय आर रेस टू -1/2. ते कसं लिहिणार? ते असं लिहिणार 1 प्लस हा -1/2 इथं घेतला -1/2 इंटू 2 इंटू L अपॉन आर कॉस थिटा. आता ह्याच्यामध्ये कॅन्सल काय काय होईल? हा 2 कॅन्सल झाला. हा 2 कॅन्सल झाला. काय झाली टर्म काय काय झाल्या? तर 1 - 2L cos थिटा डिवायडेड बाय आर रेस टू -1/2 इज इक्वल टू 1 हा मायनस इंटू मायनस काय झाला? प्लस 1 प्लस L अपॉन आर कॉस थिटा. ह्याच्या जागी आपण हे लिहूया. परत दुसरं ह्याच्या जागी 1+2L इंटू कॉस थिटा अपॉन आर रेस टू -1/2 च्या जागी आपण हे पुट करायचं. आता इथं 1 मायनस प्लस इंटू मायनस काय झाला? मायनस. मग इथं आपण लिहूया 1 - L अपॉन आर कॉस थिटा. ह्यांच्या जागी हे व्हॅल्यू पुट करायची आहे, ह्याच्या जागी ही व्हॅल्यू पुट करायची त्या इक्वेशन मध्ये. आता ते इक्वेशन कसं तयार होणार? VC इज इक्वल टू काय 1 Q डिवायडेड बाय 4 एप्सिलॉन नॉट इंटू 1 अपॉन आर इंटू ब्रॅकेट 1 प्लस ही व्हॅल्यू पुट करा 1 प्लस L अपॉन आर कॉस थिटा मायनस 1 - L अपॉन आर कॉस थिटा. आता Q अपॉन 4 एप्सिलॉन नॉट 1 अपॉन आर इंटू ब्रॅकेट हे ब्रॅकेट काढून टाका ह्याच्यातले. हे असं लिहूया 1 प्लस L अपॉन आर कॉस थिटा मायनस 1 प्लस आता हा मायनस इंटू मायनस प्लस झाला L अपॉन आर कॉस थिटा. हा +1 हा -1 कॅन्सल. उरलं काय फक्त L अपॉन आर कॉस थिटा प्लस L अपॉन आर कॉस थिटा. म्हणजेच काय होईल ते 2L अपॉन आर कॉस थिटा. इथं काय होईल बघा Q अपॉन 4 एप्सिलॉन नॉट हे 1 अपॉन आर आणि आतला L अपॉन आर हे काय होईल त्याचं आर स्क्वेअर. हे आपण आर इथं लिहूया तोपर्यंत. इथं काय होईल 2L कॉस थिटा अपॉन आर. म्हणजेच therefore VC is equal to 1 upon 4 एप्सिलॉन नॉट इंटू P cos थिटा अपॉन आर स्क्वेअर. आता P cos थिटा अपॉन आर स्क्वेअर काय? आर स्क्वेअर कुठून आला? हा आर आणि हा आर इंटू आर स्क्वेअर P इंटू कॉस थिटा. आता P इंटू कॉस थिटा काय? P कुठून आला? तर P इज इक्वल टू काय आहे? आपण पहिल्यांदाच बघितलं होतं. P इज इक्वल टू Q इंटू 2L. हा Q आणि हा 2L. Q इंटू 2L म्हणजेच काय? P. मग त्या Q इंटू 2L च्या जागी आपण काय पुट केला इथं? P इंटू कॉस थिटा पुट केला. मग आपल्याला VC ची व्हॅल्यू काय मिळाली? VC इज इक्वल टू 1 अपॉन 4 एप्सिलॉन नॉट इंटू P इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. Electric potential at C can also be expressed as VC is equal to 1 upon 4 एप्सिलॉन नॉट into P bar dot R bar divided by R cube. P bar dot R bar divided by R cube. Therefore VC is equal to 1 upon 4 एप्सिलॉन नॉट into P bar dot R bar P bar dot R cap divided by R square. मग आता R cap म्हणजे काय? तर R cap is equal to R bar upon R. मग ह्याच्यातला एक R कॅन्सल झाल्यावर इथं R स्क्वेअर क्यूब मधला एक R कॅन्सल झाल्यावर R स्क्वेअर उरला. R बारच्या R कॅप म्हणजेच काय? R बार अपॉन R. त्याच्या जागी आपण R कॅप पुट केला. R कॅप म्हणजेच काय? वेअर R कॅप इज द युनिट व्हेक्टर along position vector OC bar is equal to
आर कॅप पोझिशन वेक्टर. मग आता ह्याचे दोन केसेस केलेत त्यांनी. दोन केसेस कोणत्या कोणत्या आहेत? फर्स्ट केस आहे, पहिली केस आहे काय तर पोटेन्शियल ऍट एन ऍक्झियल पॉइंट, पोटेन्शियल ऍट ऍक्झियल पॉइंट थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. आता ऍक्झियल पॉइंट कोणता? ही आहे आपली ऍक्सिस. ही त्याची काय आहे? ऍक्सिस. आता इथं काय आहे? एक थीटा अँगल आहे इथून इथं. एक काय आहे? थीटा अँगल. कसला आहे? थीटा. जर तो ऍक्सिस वरतीच असेल, ही जी लाईन आहे ती त्याच्या ऍक्सिस वरतीच असेल, म्हणजेच थीटा कसा असणार आहे? 0 डिग्री असणार आहे. एकाच लाईन वरती असणार आहेत ना दोन्ही, त्यामुळे त्यांच्यामध्ये अँगल किती असणार आहे? 0 डिग्रीचा. ऍक्सियल इज अ थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. मग हे 0 डिग्री कुठं असेल? तो जो पॉइंटर आहे आपला तो क्यू कडे असणार आहे, प्लस क्यू कडे असणार आहे. तेव्हा म्हणजेच 0 डिग्री कधी? टुवर्ड्स प्लस क्यू चार्ज, टुवर्ड्स प्लस क्यू. और थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. थीटा 180 डिग्री कधी असणार आहे? आता इथं असताना 0, हा फिरून पूर्ण असा फिरून परत ऍक्सिस वरती ह्याच ऍक्सिस वरती आहे. पण आता पॉइंट कुठं आहे? मायनस क्यू कडं. म्हणजे जेव्हा तो असा पूर्ण टर्न करेल तेव्हा हाफ सर्कल तयार होईल ना. असा आहे इथून असा जाऊन असा झाल्यानंतर इथे कसा सर्कल तयार होईल? हाफ सर्कल तयार होईल. हाफ सर्कल ह्याचा अर्थ तिथं काय असणार आहे? सेमी सर्कल ह्याचा अर्थ तिथं काय असणार आहे? 180 डिग्री. त्याचं तो कसा असणार आहे? 180 डिग्री. मग 180 डिग्री कुठं? पॉइंटर कुठं आहे आपला? मायनस क्यू कडं. म्हणजेच टुवर्ड्स मायनस क्यू. मग अशा वेळेस पोटेन्शियल ऍट ऍक्झियल पॉइंट इज इक्वल टू प्लस और मायनस क्यू डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू पी डिवायडेड बाय आर स्क्वेअर. दॅट इज दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल. ही काय आहे? पोटेन्शियलची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. पोटेन्शियल इज. आता दुसरी, ही झाली फर्स्ट केस. दुसरी केस काय सांगितले बघा? पोटेन्शियल ऍट अन इक्विटोरियल पॉइंट, पोटेन्शियल ऍट इक्विटोरियल पॉइंट, comma, theta is equal to 90 degree and V is equal to 0. जर आपलं पोटेन्शियल 90 डिग्रीवर म्हणजे 90 डिग्रीचा असेल, आता इथं कसं आहे? हे पूर्ण 90 डिग्रीला असेल तेव्हा तिथं पोटेन्शियल कसं असतं? 0 असतं. तिथं पोटेन्शियल कसं असतं? 0 असतं. आता नेक्स्ट सी पॉइंट बघूया आपण. बी बघितला, आता सी चालू करूया. काय? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिस्टीम ऑफ चार्जेस. वी नो एक्सटेंड द अनालायसिस टू अ सिस्टीम ऑफ चार्जेस. आता इथं काय घेतलंय? एक पॉइंट घेतलाय आपण. इथं आहे एक पॉइंट पी आहे. तर पॉइंट पी कन्सिडर ए सिस्टीम ऑफ अ चार्जेस. आता ह्या सिस्टीमचा हा काय आहे? पॉइंट पी आहे. कन्सिडर ए सिस्टीम ऑफ अ चार्जेस Q1. इथे एक पॉइंट आहे त्याच्यावरती चार्ज आहे Q1. इथे एक पॉइंट आहे त्याच्यावरती चार्ज आहे Q2. इथे एक पॉइंट आहे त्याच्यावरती चार्ज आहे Q3. आणि असे n नंबर ऑफ चार्जेस काय आहेत त्या सिस्टीम मध्ये? n नंबर ऑफ चार्जेस आहेत. Q1, Q2, Q3 अप टू Qn पर्यंत हे काय आहे? त्या सिस्टीम मधले चार्जेस आहेत. डिस्टन्सेस R1, R2, R3 अप टू Rn रिस्पेक्टिव्हली फ्रॉम पॉइंट पी. आता ह्या पॉइंट पी पासून ह्या चार्ज पर्यंत हे जे डिस्टन्स आहे, इथून इथं हे जे डिस्टन्स आहे ते आहे R1. इथून इथलं जे डिस्टन्स आहे ते आहे R2. इथून इथं जे डिस्टन्स आहे ते आहे R3. इथून इथं जे डिस्टन्स आहे ते आहे Rn. पी पासून Q1 पर्यंत डिस्टन्स R1 आहे. पी पासून Q2 डिस्टन्स आहे R2. पी पासून Q3 पर्यंत डिस्टन्स आहे R3 आणि पी पासून Qn चा डिस्टन्स आहे Rn. मग द पोटेन्शियल V1 ऍट पॉइंट P ड्यू टू चार्ज Q1.
आता ह्या पॉइंट पी वरती असणारं पोटेन्शियल आपल्याला फाइंड करायचं आहे. पोटेन्शियल ऍट पॉइंट पी ड्यू टू चार्ज Q1. चार्ज Q1 मुळे ह्या पॉइंट पी वरती असणारं पोटेन्शियल आपल्याला फाइंड करायचं आहे. मग त्याला आपण V1 असं म्हटलंय. V1 हे काय आहे? पोटेन्शियल ऍट पॉइंट पी ड्यू टू चार्ज Q1. त्याला आपण V1 असं म्हटलं. V1 इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q1 अपॉन R1. Q1 अपॉन R1. नेक्स्ट सिमिलरली आता आपण काय फाइंड करूया? पोटेन्शियल ऍट पॉइंट पी ड्यू टू चार्ज Q2. चार्ज Q2 मुळे पी वरती असणारं पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. V2 इज इक्वल, त्याला आपण V2 म्हटलं. V2 इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q2 डिवायडेड बाय R2. नेक्स्ट सिमिलरली V3 म्हणजेच काय? पोटेन्शियल ऍट पॉइंट पी ड्यू टू चार्ज Q3 इज इक्वल टू V3 इज इक्वल टू Q1 अपॉन 4πε0 इंटू Q2 डिवायडेड बाय Q3 डिवायडेड बाय R3. तसंच सिमिलरली Vn इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Qn अपॉन Rn. हे कशामुळं? पोटेन्शियल ऍट पॉइंट पी ड्यू टू चार्ज Qn. आता आपण याच्या व्हॅल्यूज, हे आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या V1च्या, V2ची, V3ची अप टू Vn ची. आता आपल्याला टोटल पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. पी वरचं आपल्याला काय करायचं आहे? टोटल पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. मग आपण काय कसं फाइंड करणार? त्यासाठी V इज इक्वल टू, व्ही काय आहे? टोटल पोटेन्शियल आहे. V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 प्लस अप टू Vn. मग V1 किती आहे? 1/4πε0. हे आपण कॉमन करूया कारण सगळ्यामध्ये ते आहेच. त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्यात. मग V1 किती आहे? Q1 अपॉन R1 प्लस Q2 अपॉन R2 प्लस Q3 अपॉन R3 प्लस अप टू Qn अपॉन Rn. ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथं मिळाल्या. तर हे आपण असं पण लिहू शकतो काय? V इज इक्वल टू 1/4πε0 summation of n upon I is equal to 1 into bracket Qi upon Ri. For continuous charge distribution, summation should be replaced by integration. आपल्याला जर ह्याचं कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन घ्यायचं असेल तर हा समेशनच्या जागी आपण काय पुट करायचा? इंटिग्रेशन पुट करायचा. ओके.